ओके, आता एकदम सोपं आहे. पूर्ण भिंत त्याचं व्हॉल्यूम आणि एक वीट त्याचं व्हॉल्यूम यांचा जर आपल्याला भागाकार करता आला तर आपण नंबर ऑफ ब्रिक्स त्याचं किती प्रेझेंट असतात ते काढू शकतो, किंवा त्या भिंतीला बांधण्यासाठी किती अशा विटा लागतील. बरोबर. मग कसं घेणार आपण फॉर्म्युला? नंबर ऑफ ब्रिक्स हा फॉर्म्युला म्हणजे आपल्याला बनवावा लागतो. ठीक आहे, हा काही दिलेला नाहीये. मग आपण काय घेणार? व्हॉल्यूम ऑफ वॉल अपॉन व्हॉल्यूम ऑफ, कशाने भिंत बनवायची तुम्हाला? विटाने बनवायची, ब्रिक्स. ओके, सो इथे येईल व्हॉल्यूम ऑफ वॉल मध्ये सगळ्यांची किमती घ्यायच्या. 600 इंटू 50 इंटू 250 अपॉन that volume of bricks is 25 इंटू 15 इंटू 10. मी असं काय घेतलं तर इथं डिवायडेशन करताना खूप सोपं जाणार आहे. ओके, कॅन्सलिंग द झिरो, इवन दॅट जे नंबर दिले ते भागायला पण सोपे दिसत आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल 0 ला 0 कॅन्सल होईल. 25 एक 25, 15 एक 15, 15 चोक 60, 0 शी 0 म्हणजे 40 गुणुले 50 राहिलेत फक्त. आता वरती काहीच नाहीये. बरोबर. मग 2 0 तसेच, 4 पंचे किती? 20. किती लागतील विटा? 2000 विटा लागतील. बरोबर. ज्या भिंतीची लेंथ 6 मीटर आहे, हाईट 2.5 मीटर आहे आणि ब्रेड 0.5 मीटर आहे, अशा भिंतीला बांधण्यासाठी या वरच्या मेजरमेंटची जी वीट आहे ते किती लागतात? एकूण 2000 विटा लागतील. समजलं ना विटा कशा काढायच्या त्या? समजलं की नाही? ओके.